श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. म्हणतात, बाळा, श्रद्धा ठेव. भक्तीने हाका मारल्यास मी क्षणार्धात तुझ्यापर्यंत येईल. तुला आशीर्वादाने परिपूर्ण करेल. जर तू हा संदेश ऐकायला घेतला आहेस तर तुझ्या मनातील शांतता वाढी लागेल आणि तुझ्या मनातील प्रश्न संपू लागतील. बाळा, मी तुझ्यावर आनंदाचा वर्षाव करण्यासाठी आलो आहे. तुला काही देण्यासाठी आलो आहे. ते आनंदाने स्वीकार कर. तुझे संघर्ष संपू लागतील. होय, मी तुझ्याशीच बोलत आहे. तुझी प्रार्थना देवाने स्वीकार केली आहे. म्हणूनच आज तू हा संकेत ऐकत आहेस. बाळा, तुझ्या जीवनातील सर्वोत्तम इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद घेऊन मी तुझ्यापर्यंत आलो आहे. देव म्हणतात, बाळा, तू जिथपर्यंत सत्याशी जोडलेला आहे तिथपर्यंत तुझ्या आयुष्यात आनंदच आनंद पसरल्या जाणार आहे. कारण देव तुझ्या सत्याची परीक्षा घेत आहे. तेव्हा निरंतर सत्य बोलत राहा, सत्यकर्म करत राहा. त्यातून तुमचे कोणतेही नुकसान होणार नाही याची खात्री मी तुम्हाला देतो. मी तुम्हाला उंचावतो. तुमची ओळख तुम्हाला करून देतो की तुम्ही जर सत्याच्या मार्गाने चालाल तर सत्याचा विजय निरंतर होतो. तुमच्या ओठावर एक आणि मनावर एक ठेवू नका. कारण मी तुमच्या अंतर्मनातही आहे आणि तुमच्या पुढे देखील आहे. तेव्हा सर्व काही सत्य बोला आणि सत्याच्या मार्गावर चाला. कोण तुम्हाला किती फसवू पाहतं हे मी पाहत आहे आणि त्यांना मी तुझ्यापासून दूर नेणार आहे. शत्रूला कितीही वाटत असेल की तो मजबूत आहे किंवा तो तुला मात देऊ शकतो, पण तसे काही मी घडू देणार नाही. मी तुझा देव आहे. तुला यशाच्या जवळ नेणारा हा संदेश आहे. पुढील काही मिनिटे तुझा विश्वास असल्यास होय म्हणून हा संदेश स्वीकार कर. कारण तुझ्या आयुष्यात ते अद्भुत चमत्कार घडणार आहेत. देव म्हणतात, बाळा, तुझे जीवन जसे जसे पुढे जात आहे, जसे जसे जीवनातील प्रत्येक पान पलटल्या जात आहे, त्यावर मी माझी सही करत आहे. तू जे काही प्रश्न विचारतोस त्याचे उत्तर मी देणार आहे. तू कालपर्यंत ज्या परीक्षांचा सामना केला आहेस त्याबद्दल तुला बक्षीस देण्यासाठी मी आज आलो आहे. जर तू ते स्वीकार करत असशील तर कुठून तरी तुझ्यापर्यंत चमत्कार येणार आहे. त्यासाठी तू तयार आहेस? जर तयार असशील तर होय म्हणून आशीर्वाद स्वीकार कर. विचार करत बसू नको. विचार केल्याने खूप काही प्रश्न निर्माण होतात आणि त्यातील काही नकारात्मक देखील असू शकतात. जर तुम्ही नकारात्मकतेकडे वळणार नसाल तर हा संदेश संपूर्ण शेवटपर्यंत ऐकून घ्या. कारण मी कित्येकदा तुम्हाला तुमच्या आयुष्यात सकारात्मकता प्रदान करतो. तुम्ही हरू नये म्हणून तुम्हाला आशीर्वाद प्रदान करतो. आज तुम्ही मला गुरु मानत आहात. माझे गुरुपद स्वीकारण्यास तुम्ही तयार आहात. मला माहीत आहे. म्हणूनच आज मी तुमच्यापर्यंत हा संदेश पाठवत आहे. जे कोणी माझ्यावर भक्तिभावाने, श्रद्धेने आशीर्वादांना प्राप्त करू इच्छितात ते माझ्या जवळ येतील आणि जे कोणी खोटे आहेत, काही तात्पुरते आहेत, ते माझ्या दूर निघून जातील. कारण ती व्यवस्था मी केली आहे. देव म्हणतात, बाळा, मी कोणालाही हरण्यासाठी या जगात पाठवले नाही, तर जे कोणी सत्याच्या मार्गावर चालतील त्यांचाच विजय निश्चित केला जाणार आहे. जर तुम्हीही सत्याचा विजय पाहू इच्छित असाल तर सत्य वागत राहा, सत्य कर्म करत राहा. देव म्हणतात, कधीकधी कुणाची मदत करत असताना मनात कोणताही हेवा दावा किंवा काही इच्छा व्यक्त करू नका. फक्त मनोभावे त्याची मदत करा. बाळा, तू ओळखूही शकणार नाहीस इतक्या उंचीवर तू पोहोचवल्या जाशील. इतके सर्व काही आशीर्वाद तुझ्या मार्गात येतील, पण मनात निस्वार्थ भावनेने केलेले कर्म कधीही शक्यतेकडे वळवल्या जाते. तुम्ही जर अभिलाषा ठेवाल, काही अशा गोष्टी मनात ठेवाल
ज्यामुळे तुम्हाला पुढे जाऊन काही प्राप्तीची इच्छा व्यक्त करत असाल तर ते जे केलेले कर्म आहे ते पुण्य नष्ट होईल. देव म्हणतात, जर तुम्ही तुमच्या नित्यकर्मात काही गोष्टी अशाच करत राहिल्या ज्या निस्वार्थ भावनेने कराल तर तुमच्या आयुष्यात तुम्ही चमत्कारांना आकर्षित कराल. तेव्हा अपेक्षा न करता काही कर्म करत राहा. आयुष्यभर तुम्हाला कधीही पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही. बाळा, मी तुला कधीही दुर्लक्षित करत नाही, तर तुझ्यावर सतत माझे लक्ष केंद्रित असते. तू काय करतोस, तू कुणाला भेटतोस, तू कोणती चर्चा करतोस याकडे सुद्धा माझे लक्ष आहे. तुला वाटत असेल एक देव कुठे कुठे लक्ष पुरवणार आहे, तर माझे कोट्यावधी नेत्र आहेत. ते कोट्यावधी लोकांपर्यंत त्यांच्या कर्मांना पाहत आहेत. बाळा, जर तुम्ही असे मानत असाल की या पृथ्वी तलावर तुम्ही काहीही केले आणि ते देवापासून लपवले जाईल, तर तसे कधीही होणार नाही. प्रत्येक कर्माचा हिशोब आहे. जर चांगले केले आहे तर चांगलेच मिळणार आहे. श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा, भक्तीने देवाला हाका मारा. देव निरंतर तुम्हाला मदत करायला येईल. तुला जर माझी मदत हवी आहे आणि ती प्राप्त व्हावी यासाठी तू प्रयत्न करत आहेस, तर तुला नक्कीच ती मदत मिळेल. मी तुझ्यावर प्रेमाचा वर्षाव करतो. तुला आनंदात पाहू इच्छितो. तुझ्या मुखावर ते तेज आणि ते स्मितहास्य मी पाहू इच्छितो. देव म्हणतात, बाळा, कृपेच्या आशीर्वादाचा सूर्य कितीही झाकाळून ठेवण्याचा प्रयत्न जरी केला तरी तो झाकाळून राहत नाही. त्याचा प्रकाश दिव्य आहे, तो सर्वत्र पसरतो. तू जर हे मान्य करत असशील तर होय म्हण, कारण माझी कृपा त्या दिव्य सूर्यप्रकाशासारखी आहे, जी तू कुठेही लपवून ठेवू शकत नाही किंवा साठवून ठेवू शकत नाही, तर ती सर्वत्र पसरेल. तुझे नाव खूप दूर दूरपर्यंत जाईल. तुझी ख्याती वाढेल आणि तू जे काही कर्म करत आहेस त्यात तुला यशही भरपूर मिळेल. कोणीही तुझी बरोबरी करू शकणार नाही, कारण तुझ्या सर्व काही इच्छा पूर्ण करणारा हा पवित्र संदेश तुझ्यापर्यंत येणे म्हणजे तुझ्या भाग्याचे द्वार उघडणे होय. तुम्ही आता त्या हंगामात प्रवेश करणार आहात जिथे तुमच्यासाठी देवाने सुख, समृद्धी, आनंद आणि प्रगती देण्याचे ठरवले आहे. तुम्ही जर काहीतरी अनुभव करू इच्छिता तर आत्ताच होय म्हणून स्वीकार करा. आशीर्वाद येत आहेत, चमत्कार घडतील. तुम्ही ज्या गोष्टींची वाट पाहत आहात ते तुम्हाला तुमच्या मार्गात मिळतील. काही लोकांनी तुमच्यासाठी गैरसमज पसरवण्याचे ठरवले आहे. काही लोकांनी तुमच्यासाठी काही असे दुर्दैव ठरवण्याचे ठरवले आहे. पण हे ऐकून घ्या की ते देव नाहीत. त्यांनी कितीही चुकीच्या गोष्टी तुमच्यासाठी पसरवण्याचे ठरवले किंवा तुम्हाला अशा ठिकाणी खाली दाखवण्याचे ठरवले तरीही ते करू शकणार नाहीत, कारण तुझा देव निरंतर तुझ्या सोबत आहे. देव म्हणतात, बाळा, तुम्ही ज्या हंगामात प्रवेश करणार आहात तिथे तुमच्यासाठी तुमचे आवडते प्रेम असेल, सुसंवाद असतील, तुमच्या आवडत्या व्यक्तीची भेट असेल आणि तुम्ही तुमच्या प्रेमाला अधिक आकर्षित करणार आहात, कारण तुम्ही माझ्याकडे केलेली प्रार्थना स्वीकार करण्यात आली आहे. तुम्ही ज्या ठिकाणी ते सुसंवाद प्राप्त करू इच्छिता तेही घडणार आहे. तुम्ही तुमच्या इच्छा व्यक्त करा आणि त्या पूर्ण होण्याची शुभ वेळ वाट पहा, कारण ती लवकरच तुम्हाला मिळणार आहे. काही जुन्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला विसरायला हव्यात. योग्य वेळेवर त्या विसरल्यात तर तुमची प्रगती जलद गतीने होईल. देव म्हणतात, तुझ्या भक्तीची, श्रद्धेची जोड अधिक घट्ट व्हावी यासाठी तू केलेली प्रार्थना देखील स्वीकार झाली आहे. तू एकटा नाहीस, तर मी सदैव तुझ्या सोबत आहे. तू माझी जबाबदारी आहे आणि मी ती चांगल्या प्रकारे निभावू शकतो हे तुला माहीत आहे. मी अशक्य गोष्टी शक्य करून आणू शकतो. आज तुला तुझ्या प्रवासात काही कठीण वाटत असेल
तर घाबरून जाऊ नको. त्याचे काहीही कारण नाही, कारण ते सर्व काही तुझ्या चांगल्यासाठी घडणार आहे. जे कोणी लोक तुम्हाला काही आमिष दाखवून किंवा काही अशा गोष्टी करून तुमच्याजवळून काही अधिकार काढून घेऊ इच्छितात किंवा तुम्हाला खूप काही खाली दाखवू इच्छितात किंवा तुमचा विरोधाभास करू इच्छितात, त्यांना हे माहीत नाही की तुम्ही देवाचे प्रिय बाळ आहात. तुमच्यावर देवाची कृपा आहे, कारण तुम्ही सत्याच्या मार्गावर आहात. तुम्ही आनंद प्रेरित करणारे आहात. तुम्ही आनंद पसरवणारे आहात. त्या उलट ते लोक इतरत्र जे काही वाईट आहे ते पसरवतात, जे चुकीचं आहे ते पसरवतात आणि कुणाच्याही निंदा करत असतात. त्यामुळे ते देवाचे प्रिय होऊ शकत नाही. हे त्यांना माहीत असतानाही ते जर काही गोष्टींचा विरोध करत असतील तर तो विरोध लवकरच मावळेल. कारण बाळा, मला माहीत आहे की तुझ्यासाठी योग्य काय अयोग्य काय. तू फक्त तुझे कर्तव्य करत पुढे जा. यश अपयश किती मिळणार आहे हे सर्व काही माझ्यावर सोपव. तुझ्या स्थितीत खूप काही परिवर्तन घडणार आहे. जे काही तुमच्यापर्यंत येत आहे ते स्वीकार करा. त्यात आनंदी व्हा, आनंदी वृत्ती ठेवा आणि आनंदच वाटा. देव म्हणतात, जे लोक दुसऱ्यांसाठी खूप काही त्रास निर्माण करतात त्यांचे संपूर्ण आयुष्यात त्रासात ते घालवताना तुम्ही पुढील काही काळात बघणार आहात. काही लोक नेहमीच अशा गोष्टींवर भर देतात ज्या चुकीच्या असतात किंवा जे दुसऱ्यांसाठी क्लेश निर्माण करू इच्छितात. मग अशा लोकांपासून दूर राहावे की जवळ राहावे हे तुम्ही तुमच्या तऱ्हेने ठरवा. मी तुम्हाला मार्ग दाखवू शकतो, पण तुम्हाला कोणत्या दिशेने वाटचाल करायची हे तुम्हीच ठरवायचे आहे. मला तुमची मदत करायची आहे. ती जर तुम्हाला स्वीकार करायची असेल तर आत्ताच होय म्हणून ती स्वीकार करण्यास मी तयार आहे असे टाईप करा. ज्या क्षणाला देव तुम्हाला उंचावतो, देव तुम्हाला भरारी घेण्यासाठी आशीर्वाद प्रदान करतो, तेव्हा देव तुम्हाला उंच गोष्टीकडे नेतो, तुम्हाला चांगल्या गोष्टीकडे नेतो. पण तुम्ही जर ते स्वीकार केले, त्या मार्गावर पुढे चालत राहिलात तर ते सर्व काही तुम्हाला मिळते आणि तुम्ही त्या योग्य मार्गावर पोहोचता आणि तुमचे ध्येय तुम्हाला गाठता येते. तुमच्या चिंता नष्ट होतात, मनातील शंका नष्ट होतात, भ्रम नाहीसे केल्या जाते. पण जर तुम्ही भ्रमाला पुढे नेत असाल तर तुमचे कार्य विखुरले जाते. तुम्ही संतापात येता आणि तुम्ही तुमच्या कार्यात खूप काही त्रासात येता. तेव्हा देव तुम्हाला सांगतात की जर देवाच्या मार्गावर चालशील, जर तू सत्याच्या मार्गावर चालशील तर विजय तुझाच होईल. कारण तुझे अधिकार कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. तू केलेली मोठी पूजा असो किंवा माझे नामस्मरण, मी ते सर्व काही स्वीकार करतो. तू जर एखाद्या नात्यात तू प्रेम पाहत असशील, शोधत असशील तर ते तुला नक्कीच दिल्या जाईल. कोण तुझ्यावर कोणत्या दृष्टिक्षेपाने पाहत आहे याकडे लक्ष पुरवू नकोस. तुझा देव तुझ्याकडे काय पाठवत आहे त्याकडे जास्त लक्ष पुरव. बाळा, आजपर्यंत काही गोष्टी नकारात्मक घडल्या असतील त्याकडे दुर्लक्ष कर, कारण ते तुझे नाही हे समजून पुढे जायला काहीही हरकत नाही. काही आशा आहेत, काही निराशा आहेत, पण तुझ्या जीवनात मी ते तुला देणार आहे जे तुझी इच्छा आहे. देव म्हणतात, मनातील मनात काही गोष्टी आहेत त्याही मी जाणतो, पण त्या पूर्ण होण्याची वेळ अजून आली नाही. थोडा वेळ काढ, थोडी श्रद्धा ठेव, भक्तीने पुढे जा. तुला ते सर्व काही दिले जाईल. माझी मदत तुला हवी आहे ना, मग ती योग्य वेळेवर मिळेल. तुझ्या भावना आणि तुझ्या कुटुंबातील प्रेमाबद्दल मी तुला आशीर्वाद देतो. ज्या गोष्टींसाठी तू अपेक्षित कार्य पूर्ण करण्यासाठी पुढे येत आहेस ते सर्व काही तुला मिळणार आहे. आशीर्वाद चुकणार नाहीत, तर ते तुम्हाला योग्य वेळेवर प्राप्त होतील. चमत्कारही घडतील. झपाट्याने तुमचे जीवनातील झपाट्याने काही गोष्टी पुढे जाणार आहेत. तर त्या क्षणाला ज्या तुमच्या आयुष्यात नको आहे त्या गोष्टी देखील मागे ठेवल्या जाणार आहेत. विश्वास ठेवा की देव तुमच्यासाठी तुमचे आयुष्य उंचावणारे आशीर्वाद पाठवतात. तुम्ही जर तुमच्या प्रयत्नांना यशस्वी करण्यासाठी देवाकडे काही मागत आहात तर देव तुम्हाला आशीर्वादाने भरतो, तुम्हाला चमत्काराने भरतो
आणि तुमच्या आयुष्यात ते खेचून आणतो जे तुम्हाला हवे आहे. तुमच्या आठवणीत तुम्ही पहा की तुम्ही कधीकधी आशीर्वाद प्राप्त केले आहे, कधी सुखाचे दिवस पाहिले आहेत. ज्या गोष्टी तुम्ही अनुभवण्यासाठी तयार आहात तेच तुमच्या मार्गात येत आहे. कधीकधी तुम्ही विचार करत असलेल्या गोष्टीचे स्वरूप दुसरे असेल, पण तुम्हाला आशीर्वादाच्या रूपात तेच मिळेल जे तुम्ही मागत आहात. तुमच्यासोबत मोठा न्याय होणार आहे. त्या न्यायासाठी तयार राहा. काही लोकांनी तुमच्याकडून काही अधिकार हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि तुम्ही त्या विरोधात आवाज उठवला आहे, त्या गोष्टीचा प्रतिकार केला आहे. तर आता योग्य वेळ आली आहे, ज्या योग्य वेळेवर तुम्ही तुमचे आशीर्वाद प्राप्त कराल. देव म्हणतात, बाळा, अजूनही वेळ गेलेली नाही. तुम्ही ज्या यशासाठी, तुम्ही ज्या योग्य देवाकडून येणाऱ्या निर्णयासाठी तयार आहात, सज्ज आहात, तेच तुम्हाला मिळणार आहे. काहीतरी सुधारित तुमच्या मार्गात आहे. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तू जर मनापासून विनंती केली आहेस, प्रार्थना केली आहे, तर तुला आता आशीर्वाद येत आहेत. चमत्कार घडणार आहेत. तुझ्या मनातील सर्वोत्तम आशीर्वाद तुला प्राप्त होतील. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. काही परिवर्तन योग्य वेळेवर होत आहे, म्हणून काळजी करू नकोस. उशीर लागत असेल, पण ते सर्व काही योग्य वेळेवर तुला प्राप्त होईल. कधीकधी तुम्हाला काही संकेतही या संदेशातून दिले जातील. तेव्हा जेव्हा कधी तुमच्या पुढे एखादा संदेश येईल, त्याचा मनोमन स्वीकार करा. आनंदित राहा, कारण तुमच्यासाठी देवाने संकेत पाठवले आहे. तुम्ही देवाचे प्रिय बाळ आहात, म्हणून संकेत तुमच्यापर्यंत तुम्हाला मिळाले आहेत. देव म्हणतात, बाळा, कधीकधी तुमच्या खूप काही मनातील अंधाराला माझा एक प्रकाशाचा आशीर्वाद पुरेसा आहे. ज्याप्रमाणे खूप मोठ्या अंधकाराला एक दिवा देखील लावलेला असेल, तर त्याचा प्रकाश त्या अंधाराला नाहीसा करण्यासाठी पुरेसा आहे आणि तुम्हाला पुढील मार्ग दाखवण्यासाठी तो एक दिवा पेटवलेला असेल, तर तुम्ही त्या मार्गाने पुढे जाल. त्याचप्रमाणे कधीकधी तुमच्या आयुष्यात खूप काही अंधकारमय असतानाही माझा दिव्य प्रकाश, माझे उत्तर, माझे संकेत तुम्हाला मिळून तुम्ही पुढे जाण्यास इच्छित होता आणि तुम्ही प्रेरित केले जाता. म्हणूनच संदेशांना न टाळता ऐकून घ्या, कारण तुमच्यासाठी मार्ग तयार केला जात आहे. माझ्या प्रिय बाळा, काही वेळ जाईल, पण दुर्लक्ष करू नकोस. हे ऐकून घे, कारण पुढील काही मिनिटे तुझ्यासाठी महत्त्वाची असू शकतात. तुम्ही जेव्हा जेव्हा काही प्रयत्न करता, तेव्हा मी तुमच्या दिशेने येतो. देव म्हणतात, बाळा, ज्यांनी कुणी व्यक्तींनी, काही शत्रूंनी तुमचे मन दुखावले आहे, तुम्हाला वेदना पोहोचवल्या आहे, त्यांच्यावर रागावणे सोडा. राग करणे सोडा, कारण त्याचा विपरीत परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो. म्हणून शांत राहा, एकाग्रचित्त राहा आणि भगवंताचे नामस्मरण करत राहा. भगवंताचे नामस्मरण केल्याने तुमच्यातील ते नैराश्य निघून जाईल आणि तुमच्यात कधीही नैराश्य परत येणार नाही. तुझी बाजू मी राखत आहे. तू जे काही निर्णय घेत आहेस ते माझ्याच आशीर्वादामुळे तू घेणार आहेस. तेव्हा चुकीचे काही घडेल यावर वाईट विचारांकडे तुझ्या मनाला वळू देऊ नकोस. बाळा, मी सदैव तुझ्यासाठी इथे उपस्थित आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी सौभाग्याचा दिवस आहे. अत्यंत शुभ आणि लाभ तुम्हाला मिळणार आहेत. तुम्ही जी काही प्रार्थना केली आहे त्यात तुम्हाला यशस्वीरित्या देवाने आशीर्वादित केले आहे. काही चुका तुम्ही केल्या आहेत, तर त्यासाठी तुम्ही प्रायश्चित्तही घेतले आहे. म्हणून आता वारंवार त्या गोष्टी आठवण करू नका, कारण देव तुझ्यावर प्रसन्न आहे. देव म्हणतात, बाळा, माझ्या प्रेमाला तुझ्या तराजूत कधीही तोलू नकोस, कारण माझे प्रेम हे तुझ्यावर अफाट आणि अनंत आहे. मी तुझा पिता आहे, मीच तुझा परमात्मा आहे, मीच तुझा गुरु आहे आणि मीच तुझा सखा आहे. तू तुझ्या मनातील प्रत्येक गोष्ट
मला सांगू शकतोस. तुझ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तुझ्यापर्यंत योग्य वेळेवर पाठवले जाईल. हताश होऊ नकास, निराश होऊ नका, कारण मी तुमच्यासाठी इथे उपस्थित आहे. देव म्हणतात, बाळा, कधी जर तुम्हाला कोणी रडत दिसत असेल तर त्याला शांत करा, कारण रडणे ही क्रिया आहे. आणि तुम्ही जर त्यांना शांत केले किंवा त्यांना काहीतरी मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केला तर ते त्या मार्गावर चालू लागतील. तेव्हा त्या गोष्टींमुळे तुम्ही पुण्याचे भागीदार व्हाल. कुणाच्याही डोळ्यात अश्रू आणण्यापेक्षा कुणाच्या मुखावर काही क्षण आनंद दिल्यास तुम्ही देवाचेही प्रिय व्हाल. देव म्हणतात, बाळा, मला माहीत आहे की तू प्रत्येक क्षणाला स्वतःला माझ्याशी जोडण्याचा प्रयत्न करतोस. माझे नामस्मरण श्री स्वामी समर्थ हे तू प्रत्येक नामस्मरणाच्या हृदयातून निघणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत बोलू इच्छितोस. होय, तुझी इच्छा लवकरच पूर्ण होईल. तू तुझ्या हृदयात अंतरात्म्यात भगवंताचे स्मरण करत राहा, नामस्मरण करत राहा. ते मी ऐकत आहे. लक्षात ठेवा की तुम्ही आज ज्या गोष्टींसाठी माझ्याकडे प्रार्थना करत आहात ते सर्व काही तुम्हाला मिळणार आहे. तुमचे इच्छित कार्य पूर्ण केल्या जाईल. ती व्यवस्था सुरू आहे. आजपर्यंत तुम्ही प्रत्येक काम खूप काही लक्षपूर्वक करत आहात हे मला माहीत आहे. पण आज मी तुम्हाला काही महत्त्वपूर्ण सांगू इच्छितो की तुमच्या कर्मात कधीही काहीही चुका होणार नाही याची दक्षता घ्या. कारण देव तुम्हाला पाहत आहे आणि तुम्ही जर तुमच्या आयुष्यात सुखद परिवर्तन, सुखद बदल अनुभव करू इच्छिता तर तुमच्या कार्यांकडे लक्ष द्या, कारण त्यात तुम्ही अधिक प्रगती साधू इच्छिता. तुमची प्रगती होईल ज्याप्रमाणे तुम्ही इच्छिता. देव तुमच्या आरोग्यावर शुभ परिवर्तन देणार आहेत. जर तुम्ही तयार असाल तर ते शुभ परिवर्तन घडेल आणि तुम्ही अत्यंत शुभ आरोग्य प्राप्त कराल. तुम्ही कधीही लवकर आजारी पडणार नाही. तुमच्या मनात येणारे प्रत्येक विचार शुभ असतील, आनंददायक असतील आणि इतरांच्या कल्याणासाठी तुम्ही प्रयत्न कराल. ज्या काही चांगल्या गोष्टी आहे त्या तुमच्याशी जुळू लागतील. आपोआप हे सर्व काही होत राहील. तुम्हाला त्याची चिंता करण्याची आवश्यकता देखील पडणार नाही. पण तुम्ही जर सकारात्मक विचार करत असाल तरच हे सर्व काही घडेल. देव म्हणतात, बाळा, क्षणाक्षणाला तुझ्या विचारांना तपास, कारण ते भरकटले नाही पाहिजे. ते काही नकारात्मक दिशेकडे गेले नाही पाहिजे. शत्रू कितीही तुमची हानी करू इच्छित असेल तरीही सावध राहा आणि त्यातून तुमच्यावर कोणताही वाईट परिणाम होणार नाही यासाठी देवाचे नाम घेत राहा. ज्याप्रमाणे आज मी तुमच्या पुढे येऊन तुम्हाला हा संदेश देत आहे, तेव्हा भूतकाळात काही गोष्टी घडल्या आहेत ज्या कधीकधी तुमच्या हाताने चुकीच्या घडल्या असतील. त्यासाठी क्षमा मागा. मी तुम्हाला क्षमा करायला तयार आहे. देव म्हणतात, दोन्ही हाताने माफी मागितल्यास सर्व काही विसरून जा, कारण आता तुम्ही नवीन क्षणांसाठी तयार केल्या जात आहात जे तुमच्यासाठी अत्यंत शुभ आणि आनंददायक असतील. काही गोष्टी घडतील ज्या तुमच्यासाठी चमत्कारिक असतील. जर तुम्ही भविष्याकडे दुर्लक्ष केले तर खूप काही त्रासदायक ठरू शकते. म्हणून भविष्याकडे जास्त लक्ष पुरवा आणि वर्तमानात ते कर्म करा जे इतरांना सुखावणारे आहे, तुमच्या मनाला भावणारे आहे, तुम्हाला आनंद प्रदान करणारे आहे. कुणालाही त्यापासून त्रास होत नसेल तर ते चांगले आहे. देव म्हणतात, कधीकधी तुझ्या वर्तणुकीत आणि तुझ्या कामात असे बदल कर ज्यामुळे कुणीतरी सुखावल्या जाईल, कुणीतरी आनंदी होईल. कधीकधी फक्त आपलाच फायदा पाहणे हे टाळावे आणि इतरांना मदत करण्याची ते खूप काही जोडावे. देव म्हणतात, बाळा, इतरांना जो मदत करतो तो कधीही देवाचा प्रियच असतो. जर तुम्ही भूतकाळात कधीकधी कुणाला मदत केली नसेल तर आता त्या गोष्टींवर लक्ष पुरवत बसू नका. तर उद्या तुमच्याकडे कोणी येईल आणि तुम्हाला मदत मागेल तेव्हा त्या मदतीसाठी तयार व्हा.
बाळा, पैशानेच मदत केली जात नाही, तर इतर खूप काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही करू शकता. तुम्ही हळूवारपणे पुढे जात आहात. तुमचे भटकलेले जीवन पुन्हा देव व्यवस्थित करत आहे. तुमच्या आरोग्यात ते सुखद परिवर्तन घडत आहे. तुमच्या अपेक्षेबाहेर तुम्ही आनंद प्राप्त करणार आहात. तुमच्या जीवनाला सुखाचे वळण देव देत आहे. तुमची प्रगतीही आता अधिक होणार आहे. तुम्ही आर्थिक सबलतेने परिपूर्ण केल्या जाणार आहात. तुमच्यासाठी एवढे दरवाजे उघडल्या जातील जे आजपर्यंत तुमच्यासाठी बंद होते. आता ते उघडल्या जातील आणि तुम्ही त्यात प्रवेश कराल. तुम्ही त्यात प्रवेश केल्यावर तुम्हाला कुठेही कमतरता भासणार नाही. तुम्ही आता सत्य ऐकत आहात. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादाने भरतो. तुमच्या आयुष्यात तुम्ही चमत्कार पाहणार आहात. जी प्रार्थना केली आहे त्या प्रार्थनेचे उत्तर म्हणून हा संदेश तुमच्यापर्यंत आला आहे. तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण केल्या जाणार आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवाल. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत ते सर्व काही क्षण अनुभवणार आहात ज्यासाठी तुम्ही देवाकडे प्रार्थना केली आहे. ते सुसंवाद घडतील, चर्चा होतील, विचार होतील, निर्णय होईल आणि तुम्ही आनंदी व्हाल. देव म्हणतात, बाळा, तुम्ही ज्या गोष्टींची वाट पाहत आहात ते तुमच्या मार्गात येणार आहे. किती वेळ लागेल ते तुमच्या कर्मावर अवलंबून आहे. किती तुम्ही योग्य तऱ्हेने पुढे जाऊ इच्छिता, प्रगती करू इच्छिता यावर ते अवलंबून असेल. देव तुम्हाला आनंदाने भरतो. तुझ्या मनातील भीती, भय नष्ट करणारा हा संदेश ज्या क्षणाला तू ऐकत असशील तेव्हा तेव्हा तुझी ऊर्जा वाढवल्या जाईल. बाळा, मी तुझ्यासोबत आहे. तुमच्यावर काही गोष्टींचा विपरीत परिणाम होऊ नये म्हणून मी सदैव तुम्हाला ते आशीर्वाद देतो आणि तुम्हाला एकदम असे पक्के बनवतो की ज्यामुळे तुम्ही पुढे जाल. बाळा, कधीकधी काही लोक तुमचा विरोध करतात. तुम्ही त्या गोष्टींचा सामना करण्यासाठी उभे राहू इच्छित नाही. पण मी आज तुम्हाला सांगतो की तसे करा आणि सामना करा की ज्यामुळे कुणीही तुम्हाला हार देऊ शकणार नाही. काही गोष्टी तुमच्या हातात आहेत, पण काही गोष्टी परमेश्वराच्या हातात आहेत. तेव्हा काही गोष्टींकडे आजच दुर्लक्ष करा. हा दैवी संदेश तू जर ऐकत असशील तर कितीही तुझी कठीण परिस्थिती असेल तर ती लवकरच संपेल. बाळा, काही गोष्टी या रात्रीतून संपतील कारण तुझ्या देवाचा आशीर्वाद तुझ्यापर्यंत आला आहे. तुझ्या शक्यता वाढवल्या जात आहे. माझ्या प्रिय बाळा, त्यांच्या इच्छा अत्यंत लवकर पूर्ण व्हाव्या तर देवही त्या ठिकाणी उशीर लावतात, परीक्षा बघतात आणि मग त्यांना पारखल्यावरच त्यांना ते आशीर्वाद प्रदान करतात. देव म्हणतात, जो कर्मांना चुकतो तो कधीही पुढे जात नाही. त्याच्यासाठी दैवी आशीर्वाद थांबू लागतात. तेव्हा कर्म न टाळणे बरे. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुला दुखावणे हा कोणताही उद्देश नाही, तर तुला सक्षमतेने पुढे नेणे हा देवाचा उद्देश आहे. देव तुला कुठेही हरू देणार नाही. काही वेळ जाऊ दे आणि नक्कीच ते शुभ परिवर्तन तुम्ही पाहाल जे तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप काही वेळा अनुभवता, कारण ते देवाकडून आशीर्वादाच्या रूपात तुम्हाला मिळत आहे. फक्त तू देवावर संपूर्ण विश्वास ठेव, कारण देवाचे कार्य अफाट आणि अनंत आहे. ते तुझ्यासाठी सतत आणि सतत सुरू आहे. बाळा, हार मानायची नाही आणि कुणी जर तुम्हाला हरवण्याचा प्रयत्न करत आहे तर पुढे वाटचाल सुरू ठेवा. तेच एक दिवस हारतील आणि तुमच्या प्रगतीला पाहून थांबतील आणि तुमची प्रगती पाहू लागतील. देव म्हणतात, कधीकधी काही गोष्टी समजत नसतानाही तुम्ही एखादे कार्य प्रारंभ कराल तर त्याचे ज्ञान घेतल्यावरच ते तुम्ही सुरू करावे. कारण जर अधिक प्रगतीकडे वळायचे आहे तर प्रयत्नात ती काटकसर नको, तर पुढे जाण्याची तुमची सक्षम इच्छा हवी आणि ते प्रयत्न हवे. जेव्हा तुम्ही पुढे जाता तेव्हा खूप काही लोक तुमचा विरोध करू शकतात. घरातीलच काही व्यक्ती तुमचा विरोध करत असतील, पण तुम्ही जे कार्य सुरू केले आहे त्यात तुम्हाला यशस्वी व्हायचे आहे तर प्रयत्न थांबवू नका. पुढे चालत राहा. प्रत्येक पावलाला तुमचा देव तुमच्यासोबत असेल. तुमची ही परीक्षा आहे असे माना आणि पुढे पाऊल टाका. जो कोणी तुमचा विरोध करतो त्याला सांगा की माझा देव माझ्यासोबत आहे. जेव्हा मी निर्णय घेतो तेव्हा देव मला मदत करतो. जेव्हा
मी काहीतरी कार्य करतो तेव्हा माझा देव मला मदत करतो. जेव्हा मी निर्णय घेतो तेव्हा माझा देव मला मदत करतो. तेव्हा त्या व्यक्तीला समजेल की तुझ्या देवाची साथ तुला किती ठिकाणी आहे. बाळा, जर तुम्ही यशस्वी झाला नाहीत तर सांगा. देव म्हणतात, जेव्हा जो कोणी प्रयत्न करतो आणि यशस्वी होण्यासाठी परिणाम शोधतो त्याला ते परिणाम दिसून येतात, कारण तुझा देव तुझ्या सतत सोबत असतो. बाळा, परिवर्तन घडत आहे जे तुझ्यासाठी शुभ, अत्यंत शुभ आहे. श्री परमेश्वर दत्तगुरू तुला मदत करत आहे. जर आजचा हा संदेश तू ऐकत आहे, स्वतःला एकटा मानू नको. तुझी प्रार्थना स्वीकार झाली आहे. एकाकी समजू नकोस. देव सतत तुझ्या सोबत आहे. काळजी करू नकोस. तुझा देव ज्या क्षणाला तुझ्या सोबत असतो तेव्हा तुझ्यासोबत अधिकाधिक शुभ घडत जाते. त्याचप्रमाणे आजचा दिवस आणि हे संपूर्ण वर्ष तुला आनंददायक ठरणार आहे. तर तुझ्या जीवनातील सर्वोत्तम काळ तू पाहणार आहेस. तुझी प्रगती अधिक होणार आहे. तुझ्या अश्रूंना मी पाहिले आहे. आज त्यांना पुसण्यासाठी मी तुझ्यापर्यंत आलो आहे. तुझी प्रगती निश्चितच होणार आहे. बाळा, ज्या गोष्टीची तुम्ही आयुष्यभर वाट पाहिली आहे, आता तुम्हाला पश्चाताप करावा लागणार नाही. तर जीवनात अधिक वेगवान प्रगती तुम्ही पाहणार आहात. तुमच्या आयुष्यात तुम्हाला कधीही मागे वळून पाहण्याची आवश्यकता पडणार नाही. इतके सुखद अनुभव तुम्ही करणार आहात. देव तुम्हाला उंचावतो. देव तुम्हाला आशीर्वादाने भरतो आणि देव तुमच्यासाठी चमत्कार पाठवतो. जर तुम्ही हे चमत्कार स्वीकार करण्यासाठी इथे उपस्थित आहात तर आपली उपस्थिती दर्शवण्यासाठी आशीर्वादांचे स्वागत करतो, तुमचे स्वागत करतो असे टाईप करा. आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत शुभ आणि लाभ घेऊन आलेला दिवस आहे. तुमची प्रतीक्षा संपली आहे. तुम्ही ज्या गोष्टी तुमच्या मार्गात पाहू इच्छिता त्यास तुम्हाला मिळणार आहेत. स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश जर तुमच्या पुढे आला आहे तर स्वतःला भाग्यशाली माना आणि आशीर्वाद स्वीकार करा. तुमची सर्वात मोठी इच्छा या 24 तासात पूर्ण केल्या जाईल. तुम्ही अधिक आशीर्वादाने भरल्या जाणार. तुमचे आरोग्य उत्तम राहील. तुमच्या सुख सुविधा वाढू लागतील. तुमची आर्थिक संपन्नता वाढी लागेल आणि तुम्ही सुखद अनुभव कराल. स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश ऐकत असताना तुमच्या मनात इच्छा धरा, ती पूर्ण केल्या जाईल. स्वामी माऊली तुम्हाला सुखात आनंदात ठेवत ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी